शेतकऱ्यांच्या जोड व्यवसायातील दुभती जनावरं चोरी करणारी सराईत टोळी अटक करून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत आणि 5 जनावरं व गुन्ह्यातील वापरलेली पिकअप वाहन असा एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ही कारवाई केली आहे. ओतूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 358/2025 BNS 303-2 याप्रमाणे दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे मधुकर रामजी गायकर, वय वर्ष 65, व्यवसाय शेती, राहणार आंबेगव्हाण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्या गोठ्यातील 2 म्हशींपैकी एक म्हैस दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी पहाटेच्या वेळी चोरी गेली होती. त्या अनुषंगानं फिर्यादीनं वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. जुन्नर उपविभाग परिसरात मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगानं ओतूर, जुन्नर, आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. शेतकरी शेती या मुख्य व्यवसायासोबत पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. त्याद्वारे दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचे उपजीविकेकरिता आधार निर्माण होतो. शेतकऱ्यांची दुभती जनावरं चोरी गेल्यानं कुटुंबातील लहान मुलांकरिता आवश्यक दुधाची कमतरता भासून शेतकऱ्यांवरून बाहेरून दूध खरेदी करण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झाला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्ह्याची शृंखला आणि गंभीरता लक्षात घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता एक विशेष तपास पथक स्थापन केलं. तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी वरील गुन्ह्यांचा समांतररित्या तपास सुरू केला. सर्व घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली. सर्व गुन्ह्यांमध्ये दुभती जनावरे ही रात्रीच्या वेळी चोरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 4 चाकी पिकअप वाहनाचा वापर करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं. सुमारे 120 किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. प्रत्येक गुन्ह्यातील चोरी करणारे वाहन हे माळशेज घाटाकडे जात असल्याचं समोर आलं. तपास पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेश भाऊ मोरे, राहणार कळबंड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे यानं त्याचे साथीदाराच्या मदतीनं वरील गुन्हे केले असून त्याच्याजवळ पिकअप 4 चाकी वाहन आहे. त्या बातमीच्या आधारे संशयित आरोपीबाबत माहिती काढून खात्री करत असताना दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करीत असताना आरोपी नरेश भाऊ मोरे आणि त्याचा साथीदार हे पिकअप वाहनात म्हैस घेऊन विक्रीसाठी जात असून ते सध्या कुबी गावचे जंगलाजवळ आहेत अशी बातमी मिळाल्यानं तपास पथकानं आरोपी नरेश भाऊ मोरे, वय वर्ष 39, व्यवसाय शेती, राहणार कळबड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, सूरज अशोक पारधी, वय वर्ष 19, राहणार कळबण, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे यांना त्यांच्या ताब्यातील पिकअप 4 चाकी वाहन नंबर MH05DK 2761 सह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील चौकशीत एकूण 5 म्हशी हस्तगत करण्यात आल्या असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपसह एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ओतूर या ठिकाणी 358/2025 भादवी न्यायसंहिता कलम 303-2, 4 आळेफाटा 334/2025 भादवी न्यायसंहिता कलम 303-2, ओतूर या ठिकाणी 314/2024 भादवी न्यायसंहिता कलम 303-2, 5 आळेफाटा या ठिकाणी 335/2025 भादवी न्यायसंहिता कलम 303-2, जुन्नर या ठिकाणी 387/2025 भादवी न्यायसंहिता कलम 303/2 गुन्ह्यातील आरोपी नरेश भाऊ मोरे याच्यावर जनावरे चोरीचे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यास न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. दुभती जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा ताब्यात मिळाल्यानं शेतकऱ्यांना आणि कुटुंबियातील सदस्यांना आनंद झाल्यानं त्यांनी पोलिसांचे कर्तव्यपूर्तीप्रती समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानलेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,
पुणे ग्रामीण, त्याचबरोबर अप्पल पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळेमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नदीम तडवी, दिनेश साबळे, रोहित गोमले यांनी केली आहे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.